रामकृष्ण हरिताई. रामकृष्ण हरी महाराज. बघा आपण बघू शकता छान रांगोळ काढलेली आहे. वैष्णवी कराड आणि नीता हराळ. आता आपण पहिल्यांदा नीता हराळ सोबत बोलणार आहोत. बघा नीता हराळ कोण, तू आहे का ताई? हो. काय नाव आहे तुझं संपूर्ण? निकिता सुदामराव हराळ. बरं, काय शिकते तू? मी सेकंड इयरला आहे, नर्सिंग करते. बरं, आणि कुठं आहे शाळेला? परभणीला. परभणीला. आणि ही रांगोळीची कला कुठं शिकली बरं तू? मी असंच हा? क्लास वगैरे नाही. आणि ताई तुला शिकून काय बनायचं आता बरं? मला नर्स बनायचे. काय बनायचं? नर्स. नर्सिंग करायची म्हणजे डॉक्टरचं स्वप्न आहे का? हा. वा वा, धन्यवाद. आणि ही दुसरं एक नाव आहे बघितलं, ते कोण, ती कोण आहे तुला सहकार्य? तिच्याकडे दे ना माहिती. ताई तुझं काय नाव आहे? वैष्णवी कराड. वैष्णवी कराड. कावीचीच आहे का? हो, कावीचीच आहे. बरं बरं बरं. आणि कुठं शिकल्या तुम्ही कला बरं रांगोळीची? मी का पहिल्यापासूनच मला रांगोळीचा शौक होता, पण बरं. असंच मोबाईल वर बघत बघत शिकले. आणि ही जी आकृती आहे, हर हर महादेव असं नाव आहे हिला, आणि ओम असा आकडा आहे बघ. ही काय आकृती आहे? नेमका कोण्या देवाचा फोटो आहे? यात महादेव पण आहेत आणि गणपती बाप्पा सुद्धा आहेत, म्हणून ओम नाव लिहिलं आणि हर हर महादेव सुद्धा लिहिले. असं आहे का? म्हणजे वक्रतुंड म्हणजे गणपती आहे नाही का? हो. आणि गणपतीच्या पाठीमाग शंकराची आकृती आहे. साळून काय हो. आकृती, खाली ओम आकडा, महादेवाचं प्रतीक. हो. ताई खूप तू छान काढलं बघ. मला वाटतंय तू शिवलीला अमृताचं पारायण करते का? हो, केलेलं आहे मी. शिवपुराण 11 कधी वेळेस ऐकलं होतं? ऐकलेलं आहे मी. कारण जशी ग्रंथामध्ये फोटो आहे त्याच आकृतीचा फोटो काढला बघ तू. हो. हा हराळताईनं काढा का तू काढा? मग आम्ही दोघींनीही मिळून काढलेला बरं. आहे. आणि इकडे एक फोटो आहे बघ, पांडुरंगाचा नाही का? पांडुरंगाचा आहे ना? हो. हा पांडुरंग कशावर उभा आहे ताई? विटेवर. कोणता दगड आहे हा? वीट आहे. वीट कुठून आणली होती बरं ताई देवानी? कोण दिली होती? हा, पुंडलिकाने दिली होती. पुंडलिकाने दिलती का? हो. एकदा टाळ्या वाजवा गड्या, डायरेक्ट प्रश्नाचं उत्तर दिल्याबरोबर. वा वा, धन्यवाद. आणि आता तू काय शिकते म्हटली? मी ANM नर्सिंगचा कोर्स करत आहे सध्या. बरं, शिकून काय बनायचं तुला आता? नर्सिंग ऑफिसर बनायचंय मला. नर्सिंग ऑफिसर बनायचंय. ऑफिसर बनायचंय? हो. आहेस का? नाही, नर्सिंग नर्सिंग ऑफिसर. ऑफिसर हो. म्हणजे नर्सला जे शिक्षा वरचं वैद्यकीय शिक्षण देतात, हो. तो ऑफिसर बनायचंय. हो. आणि कावीला येऊन आम्हाला लशी टोचायच्या, कोरोना झाला म्हणायचं नाही का? नाही तसं असं तर तर नाही करणार? हो, नाही. वा वा वा, या नर्सिंग ऑफिसर साठी एकदा टाळ्या वाजवा. श्री संत किसन महाराज की जय. रामकृष्ण हरिताई. एवढं छान शिक्षण आहे ताई, तुम्ही कसं दिलं बरं मुलीला? रामकृष्ण हरिताई. रामकृष्ण हरी महाराज. तुम्ही मुलीला एवढं छान शिक्षण कुठं दिलं बरं? मुलीला शाळेमध्ये, आणि तिला याची आवडच होती शिक्षणाची. बरोबर रांगोळी बरोबर बरोबर. स्पर्धेची. आणि आता शाळेला कुठं आहे नेमकी? गावाकडून शाळा करते का तिथं वसतिगृहात राहते? नाही, परभणीला राहते हॉस्टेल. बरोबर. बघा, कर्तव्य दक्ष माता आणि निर्व्यसनीय सत्वगुण संपन्न पिता असावा लागतो. काय त्याच्या पप्पाचं नाव काय तिच्या? अशोक कराड. बरं, नाव बी घेतलं सकरात पाटील म्हणून नाव घ्यायचं तर आधी सांगितलं. धन्यवाद. एकदा टाळा वाजवा गड्या अशा आई बापासाठी. श्री संत किसन महाराज की जय. रामकृष्ण हरिताई. रामकृष्ण हरी. काय नाव आहे तुझं? ज्ञानेश्वरी रामप्रसाद थोरवे. कोणतं गाव? कावी. कावीची आहे का? हा. ही कोणची रांगोळी काढली बाई तू? हे महादेवाची पिंड आहे. शिवपुराण चालू आहे म्हणून मी महादेवाची पिंड काढलेली आहे. बरं बरं. आणि त्याच्यावर पांढरं काय असं? हे चंद्र आहे आणि हे भस्म आहे. बरं. वा वा, कुठं शिकली बाई ताई कला तू ही? मी फोनवर बघून काढते. मोबाईल वर बघून? हा. आणि ही इकडची कोणची रांगोळी? ही अशी गोल आहे आणि अशी. छान 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 आहे. वा 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 वा, धन्यवाद. रामकृष्ण हरिताई. रामकृष्ण हरी. ही रांगोळी तू काढली का? हा. बरं बरं बरं. काय नाव आहे तुझं ताई? स्वाती लक्ष्मण कराळे. कोणचं गाव? करंजी. करंजीची आहे का? कराळे. काय शिकते बाई? मी 9वी शिकलेली आहे. कोण्या शाळेला आहे? मी आता शाळेत नाही, घरीच आहे आता. 9वी पर्यंत शिकली, आता शेती करते का? हा. आता वा, वा, शेतात वा. काम करते आई वडिला सोबत. उत्तम शेती आहे बाई. हा. लोकायला शेती नकोय, पण शेतीतच यावं लागेल एक दिवस. हा.
आणि काय आकृती आहे रांगोळीची नेमकी ही? याची हा हे काय काय काढ तू अंग हे? काय कृष्ण आहे का? हा कृष्ण आहे. बर. आणि काय पुन्हा काय त्याच्याकडे कृष्णाकडे? कृष्णाकडं बासुरी आहे. बर. आणि वरती बासरीला बासुरीला वरती तुरा आहे का तो? हा फुल तुला आहे नाही का? हा फुल छान आहे छान. ही आकृती कोण्या जागेवरची असेल बरं? गोकुळातली, मथुरातली का वृंदावन मधली? वृंदावनची. हा वा वा धन्यवाद. एकदा टाळी वाजवा गड्या ताईसाठी, कराळे ताईसाठी. श्री संत किसन महाराज की जय. रामकृष्ण हरिताई. रामकृष्ण हरी महाराज. ही रांगोळ तुम्हीच काढली नाही का? हो. मग मी बघितली तुमची रांगोळ. पण मला बघा देव माझा माझा देव माझा माझा मी देवाचा. हा. देव माझा विठू सावळा. देव माझा विठू विठू सावळा. खरंच पांडुरंगाची प्रतिमा सावळी आहे आणि त्याला आवडायचं म्हणजे टाळ पखवाद विना नामासन कीर्तन साधन पै सोपे. वा. आणि मघवा दिवे नव्हते बघा. हा. आणि तुम्ही फुलाची शेज घातली रांगोळीला. हो. आणि दिवे पण लावले. बरं दिवा हे काय प्रतीक आहे? कशामुळे लावला? दिवा हे ज्ञानाचं प्रतीक आहे. हा. महाराज मी एवढं- वा वा. ज्ञानाचा दिवा आणि घरोघरी लावा. वा. काय म्हणताय बाळ? बाळाची काय इच्छा आहे? रांगोळ मोडायची. तुम्ही कुठून आल्या ताई? आम्ही कावीवरून. माहेर कावी आहे का सासर आहे? हा सासर आहे कावी, माहेर कोरवाडी आहे. कोरवाडी आहे का? बरं. गेल्या वर्षी पण तुम्ही काढली होती का? नाही नाही गेल्या वर्षी बरं. नव्हती. आणि तुम्ही सहकार्य केलं का ताईला? हो केलं ना. बरं. काय सहकार्य केलं तुम्ही? मी कोणी रांगोळ मोडू नये, त्यांना काय लागतं काय नाही यासाठी सहकार्य म्हणजे केलं. तुम्ही संरक्षण दिलं म्हणायला हरकत नाही. हो वा वा. कारण बघा तुम्ही रांगोळी ताई काढती पण बरेचसे मुलं इथं पाहण्याकरता दर्शक इच्छुक आहेत आणि त्याच्या पाय कुणाच्या रांगोळीवर पडू नये म्हणून ताईंनी सहकार्य केलं. धन्यवाद ताई. आता काय मागायचं तुम्हाला? बाबाला तुम्ही 7 दिवस झाले बाबाची सेवा करता इथं दरबारात. नेमकं काय इच्छा आहे बाबाला? काय मागायचंय? असं इच्छा अशी काही नाही, पण जे काही आहे त्याला फळ द्यावं. वा वा. बाबाला काय काहीच करतो? मागायचं नाही. काही मागणे आम्हा अनुचित वडिलाची रीत जाणत असो. बाबाला फक्त सगळ्याला सुखरूप ठेवा ग्रुप ठेवा. नाही का? काहीच मागायचं नाही. वा वा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. आपण बघू शकता एकापेक्षा एक अशा रांगोळी आहेत आणि दर्शक पण पाहण्याकरता खूप इच्छुक आहेत. बरेचसे बाहेरगावून दर्शक येत आहेत आणि रांगोळीचं निरीक्षण करत आहेत. आपण तिकडल्या पण रांगोळी बघितल्या. बघा आता या हॉलमधल्या बघू शकता आपण. वैष्णवी थिटे या मुलीने ही रांगोळ काढलेली आहे. आणि ही बघू शकता आपण मीरा काळे या मुलीनं काढलेली आहे. उषा भगवान कावीकर या ताईनं ही काढलेली आहे. इथं चालू आहे बघा. वैष्णवी पजई काढत आहे. तिचं काम बरंचसं अपुरं राहिलेलं आहे. ताई किती वेळ लागेल बरं आता? बाई किती वेळ लागेल? बर. आणि अमृता रोकडे या ताईने पूर्ण केलेले आहे. बघू शकता. साक्षीताई लिपणे या ताईनं पण सुद्धा बघा. अनेक रांगोळी चालू आहेत. बऱ्याचशा रांगोळी पूर्णतेला गेल्यात पण ह्या रांगोळीचं काम चालू आहे. जवळपास 2 तास झाले बाई ताई रांगोळीची बघाई करत आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. त्या आता कामामध्ये बिझी आहेत. बोलतात का नाही काय माहित. ताई कोणचं गाव आपलं ताई? कोरवाडी. कोरवाडी. कोरवाडी का? माहेर आहे का गाव आहे कोरवाडी? माझं सासर आहे. सासर आहे कोरवाडी. हो. बरं गाव बरं. माझं शहापूर, जामनेर शहापूर. माहेर का? हो माहेर माझं. बरं बरं. आणि किती वेळ झाली तुम्ही रांगोळी करता बरं? म्हणजे आवडता आहे लग्नानंतर जास्त वेळ. बर. नाही नाही. हिला किती तास झाले रांगोळी घोटतात? हिला काढून ना 2 तास होत आहे. 2 तास झाले. काय रांगोळीला नाव काय दिलं नेमकं रांगोळीला आता? रांगोळीला नाव आपण वात्सल्य दाखवतात. कृष्णाचं आणि गाईचं वात्सल्य असतं त्या पद्धतीने. कन्हैयाचं आणि गाईचं काय वात्सल्य आहे? वात्सल्य म्हणजे त्यांची लहानपणापासून ते सोबत राहिलेले बालगोपाल आणि गाई यांचं संगोपन करतात. म्हणजे एकमेकावर किती प्रेम करतात. हो ते दाखवायचं होतं. गाई कान्हावर किती प्रेम करतात. म्हणजे मला वाटतंय कान्हा आपल्या गाईला कुशीत घेतो, गाय कृष्णाला जवळ घेते. काय उपमा द्यावा याला? म्हणून तुकोबाराय म्हटले असतील. तुका म्हणे वच्छ
धेनू एक चित्ती आणि तैशे मज नेती संभाळिता. दुसरी एक ज्ञानेश्वरी मध्ये उपमा दिली बघा, वच्छ धालियावरी जेवी धेनून वचे दुरी अनन्य प्रीतीची परी ऐशी आहे. मला वाटतंय माऊलीने आणि तुकोबारायने हे प्रमाण दिलं असेल की आईचं आणि लेकराचं प्रेम कमी पडतं, तसं गाईचं बछड्याचं प्रेम आहे. पण ते प्रेम कन्हैयानं गोकुळात वृंदावनात दिलं नाही का. वा वा, धन्यवाद ताई, तुम्ही फार छान रांगोळीचं काम करता. आणि मला वाटतं गेल्या वर्षी तुम्ही सुरुवात केली इथं. आज 2 वर्षीपासून. हा, मी तुमच्या सोबत बोललो होतो, मला आता आठवतं. येऊलीशे रोप लाविले द्वारी आणि त्याचा येलू गेला गगनावरी. मोगरा फुलला आपण म्हणतो, पण फुलेची ताची बहरू कळियाशी आला. तो मोगरा कसा फुलतो बघा. मोगरा फुलवण्यासाठी काय श्रम करावं लागतात. आमचे कावीचे भाऊ येतं, ते निरीक्षण करतात बघा. त्यांनीच ही स्पर्धा ठेवलेली आहे. ते पण इथं आलेत, आपण त्यांच्या सोबत बोलणार आहोत. रामकृष्ण हरी दादा. रामकृष्ण हरी. दादा, आता किती सगळे विद्यार्थी आपल्या या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत बरं? तसे तर चालूच आहेत आणखी, पण माझ्या निरीक्षणानुसार आतापर्यंत जवळपास 30 जण आहेत. बरं बरं. आणि हे जे आयोजक आहेत कार्यक्रमाचे आपल्या रांगोळी स्पर्धा ज्यांनी या ठिकाणी ठेवली, बरोबर, हे कोण आहेत, त्यांचं नाव संपूर्ण? आयोजक आम्ही 3 जण आहेत. मी स्वतः एक, बरं, माझा मित्र भागवत काकड आणि निखिल राठोड. बरं बरं. आम्ही तिघांनी मिळून हे आयोजन केलेलं आहे. आमची फार दिवसापासून इच्छा होती की आपल्या या सप्ताहामध्ये काहीतरी सांस्कृतिक एखादी स्पर्धा, काहीतरी कार्यक्रम ठेवावे, त्यासाठी आम्ही आयोजन केलेलं आहे. आणि हा रांगोळीचा जे रंग कलर वगैरे जे आणलेला आहे, ते कोणी आणलेलं आहे नेमकं? याचा हा खर्चाचा बोजा कोण उचलला? याच्यामध्ये थोडाफार खर्चाचा बोजा आम्ही पण उचललेला आहे. आणि काही रांगोळी जे आहेत, ज्यांचे जे जे आपले स्पर्धक आहेत, त्यांनी पण स्वतः रांगोळी सुद्धा बनवली. वा, धन्यवाद दादा. आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे या ठिकाणी सद्बुद्धी दिली किसन बाबांनी. आणि कुणाच्या मध्ये काय कला असेल हे काही सांगता येत नाही. जसं भूमीच्या आता काय घड्या गाडग्याचे निघती कोंब, ते कुलाळमतीचे गर्भ उमटती. जसा कुंभार आपल्या घड्याला आकार आणतो, तसं एका कीर्तनकाराच्या होटामध्ये ज्ञान असतं आणि बाईच्या बोटामध्ये ज्ञान असतं, कला असती नाही का. बरोबर. तशी आता आपल्या अनेक मुली या ठिकाणी कला आपली दाखवत आहेत. असं आपल्याला उद्या समजल की कोण यामध्ये उत्तीर्ण होतं नाही का. बरोबर. श्री संत किसन महाराज. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. श्री विठ्ठल. ताई, तू कुठून आली? मी त्याचीच आहे, पण संभाजीनगरला राहते. बरं बरं बरं. ही रांगोळी तू काढली का बाई? हो. बरं. काय रांगोळीचं नाव काय या रांगोळीचं नेमकं? गणपती बाप्पा का? गणपतीची आकृती नाही का? चालू आहे वाटतं काम नाही का? हो. पूर्ण नाही झाली अजून? नाही. बर, किती वेळ लागेल पूर्ण व्हायला बाई? आणखीन थोडा वेळ लागल. अर्धा तास लागेल का? हो. बर बर. आणि ही इकडली कोण काढतय? ती माझी बहीण आहे. बहीण आहे का? बर. काय नाव आहे तुझं ताई? अक्षरा शंकर पजई. बर. काय शिकते तू शाळेमध्ये? काय शिक्षण घेती? 7वीला आहे. 7वीला. आणि शिकून काय बनायचं तुला आता? नेमकी तुझी इच्छा काय बनायची आहे बरं? डॉक्टर, वकील, इंजिनियर, पोलीस, कमिशनर? पोलीस बनायचंय. बापा बापा. आणि इथं बाबापाशी यायचंय ना, मी का वागणार महाराज? झोपले की फटके द्यायचे नाही? देणार फटके? हो. बापा बापा. या पोलिसासाठी एक टाळ्या वाजवाकडे आता. किसन महाराज की जय. रामकृष्ण हरी दादा. रामकृष्ण हरी. आम्ही बरेच वेळ झाले तुमची प्रतीक्षा करत होतो बघा, कारण आज इथं रांगोळी स्पर्धा आहे आणि ज्यांनी स्पर्धेचं आयोजन केलं ते आता आम्हाला काही नाव माहित नाही बघा. दादा, तुमचं काय नाव आहे? माझं नाव आहे भागवत काकड. बरं, किती जणांनी स्पर्धेत? आकाश जाट आणि एक आयोजक आलेला नाही, निखिल राठोड, असे तिघात मिळून ही स्पर्धा ठेवलेली आहे. आणि हे काय हातामध्ये? प्रमाणपत्र आहे. म्हणजे ज्या मुलींनी उत्कृष्ट रांगोळ काढली ते प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मान द्या. हा, श्रीमान देण्यासाठी प्रमाणपत्र ठेवलेलं. बरं, तुम्ही ही स्पर्धा काय म्हणून ठेवली? ही स्पर्धा अशी ठेवलेली आहे. रामकृष्ण. कशी लागली बरी येण्याकरता? रामकृष्ण हरी माऊली. प्रथम मी माऊलीच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. आणि ही जी स्पर्धा परीक्षा आयोजित केली रांगोळीची, तर ही प्रथम वर्ष आणि नवयुवक मित्रमंडळाने जी आयोजित केली याच्याबद्दल यांचं मनस्वी अभिनंदन. ह्या गोष्टी कालांतराने इथून पुढे घडायला पाहिजे आणि इथून पुढच्या मुलांना
हा प्रेरणादायक प्रवास याच्यानंतरही घडत राहो हीच माऊलीच्या चरणी माझी प्रार्थना असेल. याच्यानंतर आमचे आयोजक आकाश जाट हे थोडंसं 2 शब्द बोलतात. आपण जसे म्हणलात की ही स्पर्धा कशासाठी आयोजन केली आहे. हा. आपल्याला सर्वांना माहित आहे की या आपल्या बाबाच्या भूमीत इथे प्रत्येक जण आपली सेवा देत असतो. महाराज कथेचे महाराज त्यांची सेवा करतात, वादक त्यांची सेवा करतात, गायक त्यांची सेवा करतात, सफाईगार त्यांची सेवा करतात. वा. तसं मला वाटलं की मुलींनी आपली काहीतरी सेवा द्यावी, यासाठी त्यांच्यासाठी कोणता उपक्रम राबवण्यात यावा. तर मुलींची सर्वात आवडती गोष्ट म्हणजे कुठली की रांगोळी. त्या हिशोबाने आम्ही रांगोळी स्पर्धेचे आयोजन केलेलं आहे. बाबा एकदा टाळे वाजवा. श्री संत किसन महाराज की जय. बरोबर आहे. माऊली श्री किसन महाराजाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कावी नगरीमध्ये जे पण सगळे आलेले असतील त्यांचं ह्या भव्य सोहळ्यानिमित्त मी व माझ्या गावकऱ्याच्या वतीनं सहर्ष स्वागत करीत आहोत. आमचे सगळे तरुण मित्रमंडळ यांनीही असा उपक्रम राबवला की याच्यापासून समजा नवीन तरुण पिढीला काहीतरी उपक्रम घेण्यासाठी प्रोत्साहित केलं. याच्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद. आणि आता बोलतील आमचे मित्र. बोला विकास. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. तरणे सर्व आहेत बघा मुलं आणि मुलांनी ही स्पर्धा आयोजित केली रांगोळीची. याच्याविषयी तुमचं काय मनोगत आहे? थोडे 2 शब्द सांगा आम्हाला. आपण आज या ठिकाणी श्रीकृष्ण महाराज संस्थान कावी अखंड हरिनाम सप्ताह 2026 या सप्ताहामध्ये सप्ताहाच्या आज 6व्या दिवसामध्ये आपण आहोत. आणि 6व्या दिवसामध्ये कावी येथील सर्व तरुणांनी मिळून रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती. या रांगोळी स्पर्धेचा हेतू एकच होता की सर्व आपल्या भारतीयामध्ये भारतीय संस्कृती ज्याला म्हणतात संस्कृती टिकून राहिली पाहिजे. आणि ही संस्कृती जतन करण्याचं काम लहान मुलांनी तरुण मुलांनी आज हाती घेतलेले आहे. आणि या हाती घेतलेल्या कामातून आज बऱ्याचशा लहान मुलींनी आपापल्या स्वतःच्या हातानं आपलं कौशल्य दाखवलं आणि अनेक प्रकारच्या आकर्षक रांगोळ्या या ठिकाणी काढून भक्तिमय वातावरण तयार केलं. त्याबद्दल आयोजकांना सुद्धा धन्यवाद द्यायला काही हरकत नाही आणि लहान मुलींना सुद्धा धन्यवाद द्यायला हरकत नाही. वरचेवर असेच सर्वसामान्यांनी विशेष कार्यक्रम आयोजित करायचे आणि सप्ताहामध्ये सर्वांचा सहभाग कसा आयोजित केला जाईल याच्यामध्ये लक्ष केंद्रित करायचं. कारण आजचा तरुण वर्ग जर पाहायला गेलं तर बऱ्याचशा अंशी मी आता इथं बोलायला नाही पाहिजे, बोलल्याशिवाय पर्याय नाही. बराचसा तरुण वर्ग व्यसनाच्या आहारी गेलेला आहे आणि व्यसन जोपर्यंत व्यसनमुक्त तरुण होत नाही तोपर्यंत खऱ्या संस्कृतीची आपल्याला जाणीव होत नाही. हे काम अतिशय चांगलं कावीकर कंपनीने हातात घेतलेलं आहे आणि असेच उपरोक्त कार्य त्यांनी वरचेवर करीत राहावे हीच तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. श्री संत किसन महाराज की जय. शिवाजी. जय शिवाजी.